और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। मागील 1.5 वर्षांपासून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेला गुंड बाबू गायकवाड याला अटक करण्यात हिललाईन पोलिसांना यश आलंय। उल्हासनगर कॅम्प 5 मधील गॅस गोडाऊनच्या बाजूला राहणारा प्रेम ननावरे आणि त्याचा मित्र भावेश भोईर यांना 18 एप्रिल 2025 रोजी रात्री 2:30 वाजता सराईत गुंड बाबू गायकवाड, रुद्र मैराळे आणि सोबत असलेल्या 2 साथीदारांनी ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली होती। तसेच भावेश भोईर यांच्या गालावर गंभीर दुखापत झाली होती। या प्रकरणी अक्षय उर्फ बाबू गायकवाड, रुद्र मैराळे यांच्यासह 2 जणांवर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात फरार असलेला आरोपी बाबू गायकवाड हा घरी आल्याची गुप्त माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सानप, पोलीस उपनिरीक्षक संग्राम मालकर, अंकुश सुरेवाड, अविनाश सुर्वे यांच्या पोलीस पथकाने गायकवाडपाडा येथील राहत्या घरी सापळा रचून बाबू गायकवाड याला ताब्यात घेतलं। याबाबत अधिक माहिती घेऊयात पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्याकडून। हिललाईन आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत काही गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेला प्रमुख आरोपी जो आहे बाबू गायकवाड, त्याला हिललाईन पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने आज सकाळी मोठ्या शिताफीने अटक केलेली आहे। यामध्ये गुप्त बातमीद्वार, तांत्रिक विश्लेषण आणि याच्या अनुषंगाने आपण त्याला त्याच्यापर्यंत पोहोचण्यात आम्हाला यश आलेलं आहे। आज सकाळी त्याला आम्ही हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये वॉन्टेड असलेल्या एका अटेम्प्ट टू मर्डरच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। गेल्या 1 वर्षापासून विविध ठिकाणी आणि वेगवेगळ्या बातमीच्या आधारे आम्ही संबंधित गुन्हेगाराला पकडण्याचे प्रयत्न करत होतो, परंतु आज हिललाईन पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला यामध्ये यश आलेलं आहे। आज रोजी माननीय न्यायालयासमोर त्याला आम्ही हजर करून पुढील पोलीस कस्टडी घेत आहोत। शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या MPDA मध्ये पण तो वॉन्टेड होता, त्यानुसार पण पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत। तर यापूर्वी या गुन्हेगारावर काही गुन्हे दाखल आहेत का? यापूर्वी वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत त्याच्यावरती 16 गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी एका गुन्ह्यात तो वॉन्टेड होता आणि MPDA मध्ये पण तो वॉन्टेड होता। बाबू गायकवाडवर 20 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत। तसेच तो शिवाजीनगर पोलीस ठाण्यात MPDAची कारवाई झाली असून त्यामध्ये तो पोलिसांना पाहिजे होता। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।